संयुक्त राष्ट्र एक असं नाव जे गेली जवळजवळ 80 वर्ष जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. पण एक प्रश्न पडतो, आजच्या या वेगवान जगात ही संस्था खरंच तितकी प्रभावी राहिली आहे का? की ती काळाच्या मागे पडली आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती स्वतःला बदलू शकते का? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि हाच तर खरा मुद्दा आहे, नाही का? विचार करा, संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती 1945 साली, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग डोळ्यासमोर ठेवून. पण आजची आव्हानं, आजची संकटं, ती तर पूर्णपणे वेगळी आहेत. मग प्रश्न हा उरतो की त्या काळात बनवलेली एक रचना आजच्या काळातल्या गुंतागुंतीच्या समस्या खरंच सोडवू शकेल? तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही बदलाची गरज नेमकी का निर्माण झालीय. म्हणजे असं काय घडतंय ज्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय? ह्याचं सगळ्यात मोठं आणि डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे सुरक्षा परिषद. म्हणजे बघा, ह्या परिषदेकडे व्हीटो पॉवर आहे आणि ह्याच व्हीटो पॉवरमुळे अनेक मोठ्या जागतिक संकटांमध्ये काहीच कारवाई होत नाही. मग ते रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल-पॅलेस्टाईनचा संघर्ष, व्हीटोचा वापर होतो आणि परिषद अक्षरशः काहीच करू शकत नाही, अगदी हतबल होऊन बसते. पण ही जी सुरक्षा परिषदेतील कोंडी आहे, ही तर फक्त एक वरवरची गोष्ट झाली. समस्येची मुळं खूप खोलवर आहेत. चला आता या संस्थेला आतून कमकुवत करणाऱ्या काही मूळ कारणांबद्दल बोलूया. तर मुख्य अडचण आहे सुरक्षा परिषदेच्या जुन्या रचनेतच. ही रचना आजच्या जगाचं नाही तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगाचं चित्र दाखवते. विचार करा, आजच्या काळात भारतासारखा देश जो शांतता मोहिमांमध्ये एवढं मोठं योगदान देतो, त्याला स्थायी सदस्यत्व नाही. आणि याच असमानतेमुळे हळूहळू संयुक्त राष्ट्रांवरचा जगाचा विश्वास कमी होतोय. आता एक आकडा ऐका, 40,000, हो 40,000पेक्षा जास्त एवढे मॅन्डेट्स म्हणजे आदेश संयुक्त राष्ट्रांना दिले गेले आहेत. याला म्हणतात मॅन्डेट ओव्हरलोड. आता साहजिकच आहे, एवढ्या कामांच्या बोजाखाली संपूर्ण सिस्टीमवर प्रचंड ताण येतो, कामं वेळेवर होत नाहीत आणि पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो. एकीकडे कामाचं ओझं वाढतंय आणि दुसरीकडे काय होतंय तर संसाधनांची कमतरता. एक अंदाज आहे की 2026 पर्यंत संयुक्त राष्ट्रांचा निधी तब्बल 25% कमी होऊ शकतो. आणि यातली गंभीर गोष्ट अशी की जवळपास 80% निधी हा सदस्य देशांच्या ऐच्छिक योगदानातून येतो. म्हणजे तो कधी येईल, किती येईल याची खात्री नाही. मग अशा परिस्थितीत संस्थेची आर्थिक स्थिरता कशी टिकणार? आणि आणखी एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे एकाच कामासाठी अनेक संस्था. याला संस्थात्मक विखंडन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एकच काम वेगवेगळ्या संस्था करत असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर UN विमेन आणि UNFPA दोन्ही संस्था महिला आणि लोकसंख्या या विषयांवरच काम करतात, पण त्या वेगळ्या आहेत. मग होतं काय तर कामात समन्वय राहत नाही आणि उगाच खर्च वाढतो. बरं, आता एवढ्या सगळ्या समस्या ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की यावर काही उपाय आहे की नाही? तर उत्तर आहे हो. आणि ह्याच उपायाचं नाव आहे UNAT इनिशिएटिव्ह. हा एक असा प्रयत्न आहे जो ह्या सगळ्या समस्यांवर मुळापासून तोडगा काढू पाहतोय. तर हा UNAT उपक्रम नक्की आहे तरी काय? सोप्या शब्दात, हा एक खूप मोठा, महत्वाकांक्षी सुधारणा कार्यक्रम आहे. याचा उद्देश एकच आहे, संयुक्त राष्ट्रांना आजच्या आधुनिक जगासाठी तयार करणं, संस्थेला जास्त चपळ, जास्त प्रभावी आणि जास्त कार्यक्षम बनवणं. या संपूर्ण उपक्रमाची रणनीती 3 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग आहे कामाच्या पद्धतीत सुधारणा आणणं, म्हणजे रोजचं काम अधिक कार्यक्षम कसं करता येईल हे पाहणं. दुसरा भाग आहे त्या हजारो मॅन्डेट्सचा आढावा घेणं आणि ठरवणं की यातलं खरंच काय महत्त्वाचं आहे. आणि तिसरा, जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गरज पडल्यास संस्थेच्या मूळ रचनेतच मोठे बदल करायला तयार असणं. आणि हे सगळं फक्त कागदावर नाहीये हां, ही एक ठोस वेळेची मर्यादा असलेली योजना आहे. या सुधारणांची अंमलबजावणी नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल आणि डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं ध्येय आहे. म्हणजे याला एक डेडलाईन आहे. ठीक आहे, योजना आहे, वेळ ठरलेली आहे, पण ही कृती योजना प्रत्यक्षात काम कशी करणार? म्हणजे यात नेमकं काय काय केलं जाणार आहे, ज्यामुळे आपण आधी ज्या समस्यांबद्दल बोललो त्या सुटतील? सगळ्यात आधी लक्ष दिलं जाईल शांतता आणि मानवतावादी कार्यांवर. म्हणजे काय तर शांतता मोहिमांसाठी नवीन आणि अधिक प्रभावी मॉडेल्स बनवले जातील. आपत्कालीन परिस्थितीत मदत पोचवण्यासाठी गोष्टी सोप्या केल्या जातील. एक नवीन
ह्युमॅनिटेरियन कॉम्पॅक्ट तयार केला जाईल आणि मदत पोचवणारी जी पुरवठा साखळी आहे ती अधिक वेगवान आणि सुव्यवस्थित केली जाईल. त्यानंतर नंबर लागतो विकास आणि ऑपरेशनल सुधारणांचा. ह्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या UN टीम्सची पुनर्रचना करून खर्च कमी केला जाईल. आपण आधी बोललो त्याप्रमाणे एकसारखं काम करणाऱ्या संस्थांना एकत्र आणता येईल का याचं मूल्यांकन होईल. आणि हो, तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून सगळ्यांसाठी कॉमन डेटा आणि टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स तयार केले जातील. आणि याच मुद्द्यावर थोडा जास्त भर दिला जातोय, तो म्हणजे विलिनीकरण. UN अशी कृती योजनेत अगदी स्पष्टपणे लिहिलंय की एकसारखं काम करणाऱ्या संस्थांच्या संभाव्य विलिनीकरणाचं मूल्यांकन करावं, जेणेकरून कामात सुसूत्रता येईल आणि बचतही होईल. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे UNDP म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि UNOPS म्हणजे UN ऑफिस फॉर प्रोजेक्ट सर्व्हिसेस. या दोन्ही संस्थांना एकत्र करण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो, कारण दोघींचेही काम विकास आणि प्रकल्पांशी संबंधित आहे आणि जर त्या एकत्र आल्या तर संसाधनांचा कितीतरी चांगला वापर होऊ शकेल. तर ही झाली सुधारणांची योजना. पण आता थोडं थांबून विचार करूया, ह्या सगळ्याचा खरा अर्थ काय आहे. म्हणजे या सुधारणा फक्त संस्थेच्या आतल्या कामापुरत्या मर्यादित आहेत की याचं महत्त्व त्यापेक्षा खूप जास्त आहे. जागतिक सहकार्याच्या भविष्यासाठी या इतक्या महत्त्वाच्या का आहेत? या सुधारणांमागचं ध्येय खूप मोठं आहे. एक असं संयुक्त राष्ट्र तयार करणं जे केवळ आजच्याच नाही तर भविष्यातल्या संकटांनाही तोंड देऊ शकेल. मग ती AI असो किंवा सायबर सुरक्षा. एक अशी संस्था जी कमी होत जाणाऱ्या बजेटमध्येही अधिक प्रभावीपणे काम करेल आणि शाश्वत विकासाची ध्येय म्हणजे SDGs गाठायला मदत करेल. थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण जागतिक प्रशासनाला आधुनिक बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. आजचं जग आपण पाहतोय किती विभागलेलं आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांसाठी स्वतःला नव्याने घडवण्याची, स्वतःला पुन्हा एकदा रेलेव्हंट बनवण्याची ही शेवटची आणि सर्वोत्तम संधी असू शकते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न